हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? आणि गाईज बघा, सकाळ सकाळ कोण आली आहे. आज आहे गणेश चतुर्थी. गणेश चतुर्थीच्या तुम्हाला खूप खूप हार्दिक शुभेच्छा. आणि आज गणपती येणार आहे, सो आमचं डेकोरेशन बघा, मी तुम्हाला दाखवते. गाईज यावेळी आम्ही खूप साधं सिंपल डेकोरेशन केलं आहे. बाप्पा आल्यावर मस्तच वाटेल. बाप्पा येणार आहे म्हणून आता बाप्पाची तयारी चालू आहे. आता तुम्ही बघताच आहात, मी पावलं काढते. नंतर आपण जाणार आहोत बाप्पा घ्यायला. मी बघितलं की मगाशी मी बाप्पाची पावलं काढली आहेत आणि मम्मीने इकडे पूजेची सगळी तयारी केलेली आहे. तर गाईज आम्ही आलो आहे गणपती घ्यायला. म्हणजे गणपती घेतला, मला थोडंसं लेट झाला याला, पण मी तुम्हाला घरी गेल्यावरच दाखवेन आपला बाप्पा. तरीही एक झालं. तर गाईज भाऊचा पण बाप्पा आलेला आहे आणि आता आम्ही चाललो आहे बिल्डिंग खाली. मग तिथून आम्ही घरी जाऊ, बघू आपण काय होतं आहे. आम्ही बघा गाईज खूप मजा करणार आहे, तुम्ही पण आनंद घ्या त्याच्यात. मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया मोरया.
नाचत मज्जा खूप केली आहे आणि आमचे म्हणजे बिल्डिंगमधलं हे पहिलं वर्ष आहे गणपतीचं आणि म्हणून आम्ही सगळ्यांनी मिळून बँजो ठेवलेला आणि आता तिकडेही आहेत मूर्त्या दिसतात ना आणि आता आपण वर जाणार आहे बघूया कसं काय होतं ते. मोरया गणपती बाप्पा मंगल मूर्ती मोरया. गणपती बाप्पा मोरया. कार्यवृद्धीचा कार्यक्रम म्हणा काय कुठलं कार्य करता तुम्ही ते वाढू द्या. हा कार्यवृद्धीचा हा मग तो वाढू द्या तुम्हाला. कार्यवृद्धीचा आयुष्य सगळ्यांचं आरोग्य चांगलं आयुष्य मस्त आयुष्य तर गाईज आम्ही गणपती वगैरे आणलं आणि मग खूप थकलेलो. तुम्ही बघितलंच की आम्ही खूप नाचलो, खूप मज्जा केली बाप्पा येताना. खूप मस्त वाटतं कारण आम्ही गेले 5 वर्ष आम्ही असं एन्जॉय नव्हता केला. ह्या वर्षी आम्ही खूप एन्जॉय केला आहे, खूप मज्जा वाटते. आणि आता झालेली आहे संध्याकाळ झाली आहे गाईज आणि आता वहिनी चाय आणला आमच्या वहिनी चाय आणला चाय बरोबर नाश्ता नाही आणला आमच्या वहिनी चाय आणला. तर गाईज त्याच्या संगतीला रुपेला हातात घेतला चिवडा गेला. तर गाईज काका आणि काकी आले आणि प्रशांत दादा पण आलाय आणि वहिनी पण आल्या. पण तुम्ही पहिल्या दिवशी का आलास? काय की आमच्या पहिल्या दिवशी सगळीकडे फिरायचं होतं म्हणून आम्ही पहिल्या दिवशी आलो आणि आजच्या दिवशी इकडे पूजेला आम्हालाही दोघांना बसायचं म्हणून आम्ही त्या दिवशी येऊ शकत नाही. ओके ओके ओके. आणि आम्हाला विचार पहिल्या दिवशी करा. हा तुम्ही का आले पहिल्या दिवशी? मी आता सध्या आलसी झालो आहे. माझा काही वरती चढल्यानंतर खाली यायचं म्हणत नाही करत असं झालंय. तू झोपडपट्टी पाय टाकायचं तेवढं घरात बाहेर तरी निघायचं. आता निघायच वाटत नाही. असा कंटाळा आलाय फार. काय करू असं झालेलं आहे माझा रफडा सगळा हे झाला आहे. झोपडपट्टीचा माणूस झोपडपट्टीमध्ये चालायला मैदा बरं वाटतं ना. बिल्डिंग 4 पायऱ्या चढायच्या आणि लिपरी जायचं हे नाही बरं वाटत. मी गावाला जाऊन शेती करणार आहे बाबा. हे भरपूर वाटतं मला. असं माझं आहे. आता तिकडे फिरवा आणि तुमच्या. तर गाईस ही प्रशांत दादाची मुलगी आहे. जसं मला जमलं गाईस तसं मी ब्लॉग शूट केला. खूप जास्त दमली सुद्धा. जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. थँक्यू.